मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले। त्यांच्यासोबत हजारो मराठा आंदोलक ठाण मांडून बसलेत। मात्र आंदोलकांकडून अटी शर्तीचा भंग होत असल्याचा आरोप करत गुणरत्न सदावर्ते यांच्यासह सामाजिक संघटनांनी कोर्टात धाव घेतली। यावेळी हायकोर्टाने आंदोलकांसह राज्य सरकारला सुनावले। रस्त्यावर मराठा आंदोलन, चौकात मराठा आंदोलन, रेल्वे स्थानकात मराठा आंदोलन, आरक्षणासाठी ठाम असलेल्या मराठा बांधवांनी मुंबई जाम करून टाकली। त्यामुळे या आंदोलनाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते उच्च न्यायालयात धाव घेत आदेशाचं उल्लंघन केल्याचा दावा केलाय। दरम्यान मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं असून आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका असे निर्देशच न्यायालयाने राज्य सरकारला दिले। आंदोलन हाताबाहेर गेलंय, हायकोर्टाचं मोठं निरीक्षण। दक्षिण मुंबई परिसरातून आंदोलकांना हटवा, मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा, आझाद मैदान सोडून आंदोलकांनी इतरत्र वावरू नये, मराठा आंदोलकांच्या गाड्या मुंबईच्या वेशीवर अडवा, सरकारने 26 ऑगस्टच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं। हायकोर्ट आंदोलनाच्या विरोधात नाही, मात्र नियमाचं पालन करा। तुम्ही मुंबई थांबू शकत नाही, नोकरदारांना त्रास नको। सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसाची मुदत। कोर्टाने मला जे समजलं त्यात हेच सांगितलेलं आहे की जी काही परवानगी होती ती परवानगी काही अटी शर्तींचा होती, त्याचं उल्लंघन झालेलं आहे आणि विशेषतः रस्त्यावर जे काही गोष्टी चाललेल्या आहेत त्या संदर्भात कोर्टाने प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे आणि काही निर्देश हे दिलेले आहेत। जे काही कोर्टाचे निर्देश आहेत ते पालन करणं हे प्रशासनाला क्रमप्राप्त आहे। प्रशासन कोर्टाच्या निर्देशाचं उचित पालन करेल। जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं, तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडे जाऊ शकता। मला माझ्या जातीला मोठं करायचंय, माझ्या जातीच्या लेकराला मोठं करायचंय। मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं। केवळ आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देण्यात आल्याचा दावा याचिकाकर्ते